अंजनगाव सुरजी तालुक्यातील विहीगाव शिवारात रामकृष्ण धनुकार यांच्या शेतात काम करणाऱ्या एका 35 वर्षीय आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पिंकी झडापाचे, राहणार जुनापानी, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. 11 तारखेच्या रात्री ही महिला मृतावस्थेत आढळल्यानंतर शेत मालकाने तात्काळ पोलीस पाटील राहुल बोर्डे यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या मृत्यूबाबत सध्या गावात तर्कवितर्क लावले जात आहेत. काही लोकांच्या मते शेतातील झटका मशीन किंवा इलेक्ट्रिक शॉक मुळे हा अपघात झाला असावा, तर दुसरीकडे ती महिला गेल्या काही दिवसांपासून जेवण खाणं सोडून सतत मद्यपान करत असल्याची प्राथमिक चर्चा आहे. मयत महिला विधवा असून तिच्या पश्चात 2 मुली आहेत. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावरच होती. या मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे ठाणेदार अनंत वडतकर यांनी आवाहन केले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिकारी गजानन सोनवणे व पथक अधिक तपास करीत आहे. तुम्हारा कौन है? मेरी उसके भाई की बहू है वो। भाई की बहू। हाँ, तुम्हारा नाम क्या है? सगे भाई की बहू है। सही, सगे भाई की बहू। हाँ, तुम्हारा नाम क्या है? तो दमला रमला। दमला दमला दमला। फिर अब तुमको कैसा पता चल गई? तुम्हारे साथ में थे काम को? नहीं। किसका फोन आया था? परपुल का फोन आया तो हम इधर आए हो गए। देखने को। उनके साथ कोई नहीं के रिश्तेदार उनके? तुम ही है क्या? कोई नहीं था। कितने दिन से इधर थे? क्या मालूम, हमको मालूम ही नहीं। हो गए। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.